झुरळ न येण्याच्या पाठीमागचं जे लॉजिक आहे ते फिब्रोनियल मध्येच असतं. दर एक फुटाला एक स्पॉट द्यायचा. इथे एक स्पॉट दिला, इथे एक स्पॉट द्यायचा, इथे एक स्पॉट द्यायचा, इथे एक स्पॉट द्यायचा, इथे एक स्पॉट द्यायचा. असे फक्त छोटे 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 ड्रॉप टाकत जायचे. आणि कुठं कुठं ड्रॉप टाकायचे, जिथं जिथं झुरळ आहे तिथं, आणि जिथं नाही आहे तिथं. म्हणजे किचन ट्रॉली घेतली तर सगळ्या ठिकाणी तुम्हाला ड्रॉप टाकायचे. ठीक आहे. आणि ड्रेनेज लाईन जी आहे त्या ड्रेनेज लाईन कुठून, किचनमधली जी ड्रेनेज लाईन आहे, बाथरूममधली जी ड्रेनेज लाईन आहे, साधारण 10 ते 12 तास ते टिकतील. अशा वेळी तुम्हाला ते लावून ठेवायचे. म्हणजे संध्याकाळी लावलं तर सकाळपर्यंत कोणी काही हे करत नाही, हलवत नाही त्याला. तर तिथं ते लावलं तर जास्ती प्रमाणात झुरळ निघून जातात. ओके. आता हे झुरळ मरतात का पळून जातात? शक्यतो पळून जातात, आणि जे ते खातात ते मरून जातात. हे दोन्ही होतं. पण शक्यतो झुरळ येतच नाही. आत्ता लावलं की 1 तासानंतर झुरळ कमी व्हायला सुरुवात होतात. आणि बऱ्यापैकी एकाच दिवसात झुरळ कमी झालेले पण रिझल्ट आपल्याकडे खूप आहे त्याची. ही पेस्ट खूप हेवी प्रमाणात चालते, आपल्याकडून पण खूप जास्ती पेस्ट चालते. ठीक आहे. लक्षात आलं काही कसं पॉयझनस आहे? नाहीये. ह्याला ऍक्च्युली हर्बल आहे ही पेस्ट, माणसासाठी हर्बल आहे. पण कुठलंही केमिकल पोटात गेलं तर डेंजरस असतंच खरं बघितलं तर. म्हणजे कितीही आपण म्हटलं ते हर्बल आहे तर शेवटी थोडा त्रास होतोच होतो. ठीक आहे. त्यानंतर आहे G62. हे आहे जिओल कीटक क्लीनर बेडबग. बेडबग म्हणजे काय? ढेकून. आता ढेकणाचं किती प्रजनन शक्ती आहे? झुरळांपेक्षाही जास्त आहे. त्याच्या तर रक्तामधून ढेकून तयार होतं. म्हणजे जर असं आपण मारलं आणि ते जर रक्त तिथं उमटत असेल तर त्या रक्तामधून 2-4 ढेकून तयार होतं. ते असं मरतच नसतं. मुळात ती जातच फार फार चिवट जात म्हणतात ना तशी. आणि किती दिवसात किती वाढतात तर विदिन 24 आवर त्यांची प्रजनन शक्ती 5 ते 6 पट वाढते. जसे जसं ते मोठी होत जातात तसं तसं त्यांची प्रजनन शक्ती खूपच जोरात वाढत जाते. मग कंट्रोल करण्यासाठी काय आवश्यकता आहे? थोडी दिसायला लागली की पट दिशेने ते मारणं. तर यासाठी कशा पद्धतीनं मारायचं आहे? ह्याला काही दार खिडक्या बंद करायला लागतात का? तर बंद करायला लागत नाहीत. हे केमिकल आहे, हे कॉन्सन्ट्रेट केमिकल आहे, ही पेस्ट नाही आहे. की जरी पेस्ट कंट्रोल प्रोडक्टमध्ये असेल तरी देखील ही पेस्ट नाही आहे, हे लिक्विड आहे. हे कॉन्सन्ट्रेट लिक्विड आहे. हे 2 लिटर पाण्यामध्ये तेवढं लिक्विड टाकायचं आहे. 100 ml तर साधारण 75 ml ते 100 ml ची बाटली आहे ती बाटली कितीमध्ये टाकायची? 200 ml पाण्यामध्ये, 2 लिटर पाण्यामध्ये. आणि काय करायचंय? कपडे वगैरे सगळे गच्चीवर वाळत टाकायचे आहेत ज्याच्यामध्ये ढेकणं आहेत ते. आणि जे फर्निचर आहे त्याच्यावर पहिल्यांदा स्प्रे मारून घ्यायचा आहे सगळा याचा. जे 2 लिटर पाण्याचा आपण केलेलं आहे पहिल्यांदा स्प्रे मारून घ्यायचा आहे. दारं खिडक्या उघडी ठेवायची, दारं खिडक्या बंद ठेवायची आवश्यकता नाही आहे. स्प्रे मारल्यानंतर जे वरवरची ढेकणं आहेत ते पहिल्या लॉटला जाते. जे वरवरची म्हणजे जे वर आहेत आणि पटापटा दिसत आहेत अशी ढेकणं पहिल्या वेळी जातील. परत 8 दिवसानंतर सेम प्रोसिजर करावी लागते. 8 दिवसानंतर परत सेम प्रोसिजर. कपडे कुठे टाकायचे? उन्हात टाकायचे आणि त्या ह्याच्यावर दुसऱ्यांदा परत एकदा मारायचं. दुसऱ्यांदा मारल्यानंतर जे आत लपलेले आहेत, जे वर आलेले असतात दुसऱ्या वेळी ते जातात. परत 3ऱ्या आठवड्यात सेम करायचं आहे. जे उमललेले आहेत, अंड्यामधून बाहेर आलेले आहेत, असे 3ऱ्या आठवड्यात जातात आणि 4थ्या आठवड्यात त्याची अंडी जातात. ओके. ही 4ची प्रोसिजर केली तर आणि तरच ढेकून जातो, अन्यथा ढेकून जात नाही. कस्टमरला सांगताना हे मात्र 100% सांगणं गरजेचं आहे की तुम्हाला ते 4 वेळा करावंच लागेल. त्या 2 लिटर पाण्यामध्ये जेवढं होतं साधारण 1 बेडरूम वगैरे ती सतत होऊन जाते त्या 2 लिटरमध्ये. पण जर घर मोठं असेल तर मात्र 2 बाटल्या लागतात, 3 बाटल्या लागतात. जे काय लागतील ते कस्टमरच्या ह्याच्यावर अवलंबून आहे. पण आपल्याकडून आपण सांगताना हे सांगितलं जाणं गरजेचं आहे की ते 4 वेळा करावंच लागतं. नॉर्मल दारं खिडक्या बंद करायला सांगतात, आपण ते सांगत नाही, कारण हे केमिकल आहे. दारं खिडक्या कधी लावले जातात ह्याला एक दुसरी ट्रीटमेंट आहे, ती आहे गॅस ट्रीटमेंट. गॅस ट्रीटमेंटचे आपण ठेवत नाही.
याचं कारण असं आहे की गॅस ट्रीटमेंट ज्यावेळी केलंय त्यावेळी दारा आणि खिडक्यातून अजिबात ते गॅस बाहेर नाही गेला पाहिजे. जेवढा गॅस तयार होतो तो खोलीवर पूर्ण फिरतो आणि आत कोपऱ्या कोपऱ्यात जिथं जिथं ढेकणं असतात तिथं तिथं तो गॅस जाऊन ते ढेकणं बाहेर काढून मारून टाकतो. तो गॅस अगदी जहरीला असतो, विषारी असतो आणि तो गॅस जर कोणाच्या आपल्या माणसाच्या ह्याच्यात जर ढेकून सजीव मारत असेल तो, तर सजीव माणसाला इम्पॅक्ट करेल का, फरक करेल का, तर नक्की करेल. कारण माणूस मग त्या याच्यामध्ये खूप मोठा त्रासदायक ठरतो त्याला. आणि असे बरेच आपण किस्से ऐकलेत, बरेचसे पेपरावर झालेत की दारं खिडक्या बंद केली, पेस्ट कंट्रोल केलं आणि दोघं माहिली की एकाच वेळी गेलेल्या होत्या. परवा देखील काय पेस्ट कंट्रोल केलं होतं आणि 2 मुली आणि बायको नवरा चौघं पण एकाच वेळी धनकवडीला झालेलं नाही, याला कोथरूडच्या तिथे कुठेतरी परत झालेलं आहे. डहाणूकरमध्ये एक वेगळं झालं आणि परवा झालं एक 2-1 महिन्यापूर्वी. तर त्यामुळे पेस्ट कंट्रोलचं जे आहे ते आपण ज्यांनी माणसावर संकट येईल अशा कुठल्या गोष्टी करायच्या नाही. कसं वापरायचं हे काय समजलं तुम्हाला? 2 लिटर पाण्यामध्ये ती अख्खी बॉटल टाकायची आणि महिन्यातून 4 वेळा. महिन्यातून 4 वेळा. आणि कसं मारायचं आहे? स्प्रे. कपडे काय करायचे? कपडे वरती टाकायचे. हां, हे सांगणं गरजेचं आहे की कपडेवर टाकणं गरजेचं आहे, फर्निचरवर मारणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही विस्तृत सांगताल तेवढं कस्टमरला ते व्यवस्थित समजेल. त्यानंतर आहे G4. G3 डासांसाठी आहे. ते डासांसाठी सिट्रोनिल हे लेमन ग्रास बेस लिक्विड असतं, ते ह्यात इन्क्लूड केलेलं नाही आहे आता. G84 हे आहे जिओल कीटक क्लीनर मक्खी. मक्खी म्हणजे काय? माशी. आता माशी कशी घालवता येते? माशी कोणत्या महिन्यात जास्त असते? आषाढ वगैरे महिन्यात माशा खूपच जास्त असतात. आणि माशी ही डासांपेक्षा हेक्टिक प्रकार आहे, बरोबर ना? एक वेळ डास परवडले पण माशी नको, तर माशा फार गुईंग सारख्या करतात, फार त्रास होतो ना त्याने. तर हे कसं वापरायचं आहे? तर हे पाकिट आहे, ते पाकिट कट करायचं आहे. त्याच्यामध्ये साखरेसारखी पेस्ट, साखर आणि केमिकल असं मिक्स आहे. ओके, ते अगदी थोडंसं थोडीशी साखर एका बाउलमध्ये घ्यायची किंवा प्लेटमध्ये घ्यायची. त्याच्यामध्ये 5 ते 10 थेंब पाणी टाकायचे, जास्त नाही, नाही तर खूपच पाणी टाकून त्यात टाकतात असं नाही. 5 ते 10 थेंब पाणी टाकायचे, ते टाकून एका साईडला ठेवून द्यायचे. ते ठेवून दिल्यानंतर जोपर्यंत एक माशी तिथपर्यंत येत नाही तोपर्यंत माशा त्याच्यावर बसत. एक माशी आली तर तिला तिथून उडताच येत नाही, ते तिथं बसूनच मरून जाते. तसे एक माशी मेली की मात्र मग पटापटा 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 माशा येतात आणि मरून जातात. भरपूर माशा मारतात त्या. हे फक्त प्लेट जरी कडेला ठेवलंय सगळीकडे, आणि हे काही फार त्रासदायक नाहीये. प्लेट कडेला काढून ठेवलं त्याला काही वास येत नाही, काही नाही काही. फक्त ती प्लेट कुठं लहान मुलांनी हात लावू नये किंवा हे एवढी काळजीपूर्वक ठेवायला. लक्षात आलंय का ह्याचं? ओके. तसं जिओल कीटक क्लीनर अँट्स G85. अँट म्हणजे काय? मुंगी. मुंगीचा पण खूप हेक्टिक प्रकार आहे. मुंगी एकदा लागली की लवकर तांबड्या मुंग्या जात नाहीत. मग ह्याने काय करायचं? फक्त स्पॉट द्यायचे, जिथं जिथं मुंग्या आहेत तिथं स्पॉट द्यायचे. एक तर मुंग्या त्याला चिटकून बसतात किंवा पळून जातात, दोन्हीपैकी एक काहीतरी होतं. अलग लक्षात. हे पेस्ट कंट्रोलचा काय अडचण आहे काही याच्यामध्ये? त्यानंतर आहे G10. आता डायरेक्ट G10 मध्ये आलं. जिओल हँडवॉश ग्रेड 1. त्यानंतर G10-2 जिओल हँडवॉश ग्रेड 2 आणि G3 मध्ये जिओल हँडवॉश सोप. पहिला जो बघतोय आपण जिओल हँडवॉश ग्रेड 1. धिस इज शॅम्पू बेस हँडवॉश. काय आहे शॅम्पू बेस हँडवॉश? पहिला काय दिलंय? शॅम्पू बेस हँडवॉश. आणि जिओल 10-3 काय आहे? जिओल हँडवॉश सोप. जसं मग सांगितलं की पाणी आपण ह्याचं जसं बघितलं, कशाचं? पावडरचं नाही, फ्लोअर क्लीनरचं. हँडवॉश सोप बेस आहे आणि हँडवॉश शॅम्पू बेस आहे. तसं
पहिला जो हँडवॉश आहे तो शॅम्पू बेस आहे, मधला जो आहे तो सोप आणि सोप आणि शॅम्पू मिक्स आहे, आणि तिसरा जो आहे तो फक्त सोप आहे. हे 3 शॅम्पू कसे कसं ओळखायचं? 3 पहिला जो आहे तो शॅम्पू बेस आहे, त्यांनी हाताला बाय डिफॉल्ट 7 ला मेंटेन असतो तो. ओके. दुसरा जो आहे तो काय असतो? मिक्स असतो. मिक्स म्हणजे काय? सोप आणि पाणी शॅम्पू, शॅम्पू हे दोन्हीचा मिक्स असतो. आणि तिसरा काय असतो? सोप बेस असतो. सोप आणि शॅम्पू असे 2 प्रकार आहेत, बरोबर. सोप केमिकल बेस्ड सोप जो आहे ना तो थोडा स्वस्त असतो, शॅम्पू हा महाग असतो. तर दोन्हीचं मिळून कंबाईन केलं मधला तर मधला प्रकार होतो. एक आपण शॅम्पू पण विकतो, मधला कंबाईन पण विकतो, आणि सोप पण विकतो. सोप जो आहे ना तो स्वस्त आहे, मिक्स त्यापेक्षा थोडासा, ग्रेड 2 त्यापेक्षा थोडासा महाग आहे, आणि ग्रेड 1 महाग आहे. मग तिन्हीचं फंक्शन एक आहे का? तर फंक्शन एक आहे. तिन्हीने हँडवॉश होतं का? होतं. फक्त जे सोप आहे त्यांनी काही लोक जे असतात त्यांना स्किनचा काहीतरी प्रॉब्लेम असतो, अशांसाठी सोप बेस चालत नाही, त्याच्या हातावर रिॲक्शन यायला सुरुवात होते. आणि शॅम्पू बेसला तसं काहीच होत नाही. शॅम्पू बेस अगदी एवढूसा टिपका घेतला तरी देखील शॅम्पू बेस छान चालतो. लक्षात आलं का हे? त्यानंतर आहे G11 1 2 3 4 5 6. हे G11 1 पासून 6 पर्यंत कार वॉश आहे. कार वॉशचे लिक्विड्स आहेत. ओके. तर काय हे एवढे काय प्रकार आहेत? आपण उलट येऊ. G11 6 जिओल लिक्विड सोप, हे 35 लिटरचा कॅन आहे, बरोबर आहे. इथं 35 लिटरचा कॅन दाखवलाय. काय दाखवलेलं असतं ह्यात? लिक्विड सोप म्हणजे साधं लिक्विड सोप, एकदम साधं. त्याच्यामधलं जो आहे ना, पण बऱ्याच ठिकाणी आपण साधंच देतो. बरीच लोक किमतीच्या हिशोबाने साधेच घेतात. लोकांना काय पाहिजे आता? फक्त गाडीला थोडासा फेस झाला बस झाला, दुसरं काही नकोय त्यांना. म्हणून हे सोप बेस आहे. आता ह्या सोप मध्ये थोड्याशा प्रमाणात शॅम्पू मिक्स केला, थोड्याशा प्रमाणात शॅम्पू मिक्स केला तर काय तयार होतं? व्हेइकल सोप तयार होतं. थोड्याशा प्रमाणात म्हणजे किती? सोप किती टक्के? 90% सोप, 10% शॅम्पू. तो काय तयार होतो? व्हेइकल सोप. त्यानंतर व्हेइकल क्लीनर किती टक्के आहे? 60-40 प्रमाण आहे. 60-40 म्हणजे 60% सोप, 40% शॅम्पू. 40% शॅम्पू. काय व्हेइकल क्लीनरला? 60% सोप, 40% शॅम्पू. तेव्हा काय तयार होतं? व्हेइकल क्लीनर. आणि ते वरच्या लेवलला जातं थोडस. त्यानंतर विस्कॉसिटी वाढते का? विस्कॉसिटी वाढते का? कुठली क्लीनरची? वाढते. लिक्विड सोपची विस्कॉसिटी किती असते? तिची कमी असेल. त्या दिवशी आपण घेऊन पाहिली होती. किती होते? 28 काहीतरी. 28 होती. ते सोपची किती होते? 36 पर्यंत होते. आणि तेच व्हेइकल क्लीनरची किती होते? 48. बरोबर. त्यानंतर त्याच्या वरची ग्रेड जी आहे कार वॉश ग्रेड 3. आता हे कार वॉश ग्रेड 3 काय येतं? 50 हे साधारण 60-40च येतं. पण काय 60% येतं आणि काय 40% येतं? 40% सोप असेल. 40% सोप, 60% शॅम्पू. म्हणजे उलटा. मग ते काय होणार? त्याची विस्कॉसिटी वाढणार का? विस्कॉसिटी वाढणार. आणि काय होणार? फेस प्रमाण वाढणार, चमक वाढणार, सगळंच वाढणार. ठीक आहे. त्यानंतर एक ग्रेड 2. ह्याच्यामध्ये काय असतं? 80-20 आहे. 80 काय? 80 शॅम्पू, 20 सोप. त्यानंतर ग्रेड 1 म्हणजे कार वॉश स्पेशल आहे, 100% शॅम्पू. लक्षात आलं का? फरक लक्षात आला का? तुम्ही विचारलं ना बरेच, ह्यात फरक काय, त्यात फरक काय? लक्षात आले का हे फरक? तर हे जेव्हा आपण स्पेशल वेगवेगळे केले तेव्हा त्याचे रेट्स पण वाढत जातात.
जेव्हा 100% शॅम्पू देतो आपण त्यावेळी रेट खूप जास्त असतो, कारण त्याचं मटेरियल्स महाग असतात. ओके, मग आता लिक्विड सोप किती टक्के शॅम्पू असतो लिक्विड सोप मध्ये? साधी का? 10%. कमी. 10%. साध्या नाही, लिक्विड काहीच सोप नाही. मध्ये किती शॅम्पू असतो? काहीच नाही. काहीच नाही. काहीच ओके, नाही. त्यानंतर 10%. त्यानंतर 10%. त्यानंतर 20%. त्यानंतर त्यानंतर उलट. आता खाली सोपचं प्रमाण आहे, शॅम्पूचं प्रमाण वर्ण घेते. चला 11-1 शॅम्पू किती असतो? 100%. ओके, 11-2 शॅम्पू किती असतो? 80. 11-4 60. 60%. 60. 11-4 20. 20. 11-5 10. 10 आणि 11-6 नील. काहीच नाही. आता उलट घेत जाऊ. सोप बेस जी 11-6 किती असतं? लिक्विड सोपला किती शॅम्पू असतो? 0. काहीच नाही. ह्याला 10. 5 ला 10. नाही, सोप किती असतो? सोप 100%. 100%. 11-5 व्हेकल सोपला सोप किती असतो? 90%. 11-4 सोप 80. किती असतो? नाही, 60. 60. सॉरी. 60%. 11-3 किती सोप असतो? 10%. नाही, सॉरी 20%. नाही, 40. 40. बरोबर. 11-2 20. 20 आणि 11-1 आणि काहीच नाही. काहीच नाही. ठीक आहे, लक्षात आलं? उलट सुलट उलट. आता त्यानंतरचा जो प्रोडक्ट आहे, आता ह्याने काय होतं? शॅम्पूनी फेस खूप जास्ती होतो, हा पहिला भाग आहे. गाडीला येणारी चमक खूप जास्ती येते, हा दुसरा भाग आहे. क्लिनिंग कॅपॅसिटी खूप जास्ती असते शॅम्पूची, त्यामुळे शॅम्पूनी जी गाडी स्वच्छ होती ती कमीत कमी 15-20 दिवस घाण होत नाही. तिसरा जो भाग आहे, शॅम्पूची कुठलीही कलरवर रिॲक्शन येत नसते. सोपची क्वचित येऊ पण शकते, पण शॅम्पूची कलरवर रिॲक्शन येत नसते. लक्षात आलं का ह्याचे फीचर्स? कसं वापरायचंय? लिक्विड सोप सहित, लिक्विड सोप थोडंसं जास्त टाकायला लागतं. बादलीमध्ये प्रेशरने पाणी मारायचंय, फेस करायचंय, ते बुडवायचंय आणि साफ करायचंय. नॉर्मल लोक काय करतात की बादलीत घेतात, हाताने ते एकत्र करतात, पण हाताने एकत्र होत नसतं. जसं आपण फ्लोअर क्लीनर हाताने एकत्र करतो, ते आपल्याला पर्याय नसतो, प्रेशरने पाणी नसतं म्हणून आपण हाताने एकत्र करतो. पण त्याला फेस करणं गरजेचं असतं का? त्यालाही करणं गरजेचं असतं. याला काय करावं लागतं? थोडंसं लिक्विड घ्यायला लागतं. जे वॉशिंग सेंटर प्रेशरने पाणी मारतात ना, तो प्रेशर त्यात सोडायचा असतो. मग बादली भरून फेस तयार होतो पूर्ण, आणि मग त्यात फडकं घेऊन लावायचं असतं. ओके, आता हे प्रमाण कमी होत जातं. जी 11-1 एक साधारण 2 ते 3 ml मध्ये गाडी तयार होते, गाडी धुतली जाते. 11-2 5 ml मध्ये धुतली जाते. 11-3 10 ml लागतं. 11-4 तेच 15 ते 20 ml लागतं. 11-5 तेच 25 ते 30 ml लागतं आणि 11-6 तेच 50 ml लागतं. ओके, एका गाडीसाठी तेवढं घेतलं, एक टोपण भर घ्यावं लागतं, म्हणजे 50 ml झालं. 50 ml पेक्षा थोडंसं जास्तच होतं ते, मग तेवढं लागतं. जसं जसा रेट कमी होत जातो तशी तशी क्वालिटी उतरत जाते, आणि जसं जसं रेट वाढत जातो तशी तशी क्वालिटी चढत जाते. आता जी 11-7 हे आहे जिओल टायर पॉलिश. टायर पॉलिश म्हणजे काय? गाडी धुतली आणि ते टायर जे आहेत ते टायर जर काळे दिसले नाही तर कसं वाटतं? गाडी काही धुतल्यासारखी वाटत नाही. म्हणून आता सगळ्या वॉशिंग सेंटरला काय नाही, ते टायर पॉलिश करून द्यायची सवय लागली लोकांनी. टायरला पहिल्यांदा धुतल्यानंतर ते टायर तसेच दिसून येत, म्हणून त्याला पॉलिश लावायचंय. मग ते पॉलिश कसं करायचंय? स्पंजवर घ्यायचंय ते पॉलिश आपण जे देतो, आणि ते त्याला एकदा लावायचं, नंतर मग थोडंसं स्क्रब करायचं. जसं आपण स्टेनलेस स्टील पॉलिश वापरतो तसंच हे टायर पॉलिश वापरायचं. तसंच डॅशबोर्ड पॉलिश. आता डॅशबोर्ड कुठं असतो? आतमध्ये, गाडीच्या आतमध्ये असतो. जिथं स्टेअरिंग व्हील असते ते शेजारचा जो असतो त्याला डॅशबोर्ड म्हणतात. तर हे डॅशबोर्ड कसा साफ करायचा आहे? सेम ह्याच्यावर घ्यायचं आहे, स्पंजवर ते स्पंज लावायचं आहे आणि नंतर थोडं स्क्रब करत जायचं. हे डॅशबोर्ड पॉलिश आहे. टायर पॉलिश आणि डॅशबोर्ड पॉलिश हे प्रत्येक वॉशिंग सेंटर शक्यतो यूज करतात. ओके,
त्यानंतर आहे रूफ क्लीनर. रूफ क्लीनर म्हणजे रूफ म्हणजे छत. गाडीच्या वर छत आहे आतल्या साईडने, आणि ते कसं असतंय, कापडाचं असतं शक्यतो. आणि ते कापड जर साफ करायचं झालं तर काय करावं लागेल, स्प्रे मारावं लागेल, पुसत जावं लागेल. तसा हा स्प्रे आहे आणि ते पुसत जायचं. हे काय आहे ते रूफ क्लीनर. त्यानंतर त्याला केमिकल रिएक्शन नाही होणार. नाही होत, कापडावर होत नाही रिएक्शन. नाही. त्यानंतर आहे कार फ्रेशनर. कार फ्रेशनर म्हणजे थोडक्यात आपले रूम फ्रेशनर. सेम रूम फ्रेशनरच आहे, फक्त ह्याच्यामध्ये थोडासा सेंटचं प्रमाण वाढवलं जाणार आहे, म्हणून ते किंमत तर थोडीशी महाग आहे त्याची. म्हणजे जी ते 11 स्प्रे करायचं का ठेवायचंय? दोन्ही चालतं. ठेवायचं आपण देत नाही, कारण त्याला पूर्ण युनिट द्यावं लागतं. ओके, हे स्प्रे करायचंय. ते जे काही सीट आहेत त्याच्यावर मारलं तर फ्रेशनिंग चालू होतं त्याचं. यात स्मेल कोणते? ह्यात जेवढे रूम फ्रेशनरचे स्मेल तेवढे स्मेल. आता त्याच्या पुढचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्या अगोदर हे सगळं समजलंय का तुम्हाला आत्ताच? हे समजलंय का तुम्हाला? ओके, व्हेकलचं समजलं सगळं. तुम्ही बऱ्याच वेळा डिलिव्हरी पाठवता, तुमच्या लक्षात आलंय का काय पाठवायचंय, कसं पाठवायचंय, कुठल्या कस्टमरला कुठल्या कस्टमरला कुठलं. आता व्हेकल सोप जो आहे ना त्याची किंमत 35 लिटरची 700 रुपये, पण आपण विकताना कितीला विकतो, 550 किंवा 600 रुपयाला. ओके, व्हेकल सोपची किंमत किती आहे, 850 रुपये, पण विकताना आपण 650 ते 700 रुपयाला विकतो. व्हेकल क्लीनरची 1150 रुपये किंमत आहे, पण आपण विकतो किती, 850, 900, 950, 1000. जसं तिथून पुढं 850च्या पुढं जे काही कस्टमर आपल्याला मॅच करता येतील ते करून घेतो. त्यानंतर आहे कार वॉश ग्रेड 2. हे आपण विकतो साधारण 1450 ला वगैरे. हे कुठलं आहे ते आपण ह्याला पाठवत होतो बघा, निळं. त्यानंतर आहे कार वॉश ग्रेड 2 आणि ग्रेड 1. हे काही आपण जास्त विकत नाही. लक्षात आलंय का इथपर्यंत? आलंय का नक्की लक्षात? ओके, त्या पुढे जायचं का मग आता? G12 1, 2, 3, 4 आणि 5. त्यातले 1, 2, 3, 4 असे जे 4 आहेत हे पावडर्स आहेत, वॉशिंग पावडर्स आहेत, कपडे धुवायच्या पावडर्स आहेत. पण ह्या पावडर्स काय आहेत नक्की, तर ह्या लॉन्ड्री केमिकल बेस्ड पावडर्स आहेत. जे मार्केटला मिळतं सर्फ एक्सेल किंवा एरियल अशा दर्जाच्या ह्या पावडर्स आहेत. म्हणजे त्याच्यापेक्षाही जास्त दर्जा म्हटलं तरी चालेल, कारण मार्केटमधल्या कुठल्याही प्रोडक्टमध्ये केमिकल यूज केलं जात नाही. म्हणजे तुम्ही ते चोळायला बसायच्या अगोदर वर एक काहीतरी केमिकल टाकले जातात. ते म्हणजे काय आहे, तर ते म्हणजे लॉन्ड्री केमिकल्स. लॉन्ड्री केमिकल म्हणजे काय, रक्ताचे डाग काढणं, हळदीचे डाग काढणं, ग्रीसचे डाग काढणं, त्यानंतर आणि कुठले डाग येतात कपड्यांवर, एकमेकाचे लागलेले डाग काढणं, कलर फिक्स करणं, पांढऱ्या कपड्यावर येणारे पिवळे डाग काढणं. हे जे सगळे प्रकार आहेत जे आपण ड्राय क्लिनिंगला देतो. ड्राय क्लिनिंगला देतो म्हणजे काय करतो, तर हे डाग करण्यासाठीच देतो. पण एक कपडा ड्राय क्लिनिंग केवढ्याला करून द्यायला जातो आपला? 100-150 रुपये लागतात. आणि हेच जर आपल्या घरात होत असेल तर आपल्याला ते पाहिजेच आहे. म्हणून हे लॉन्ड्री केमिकल बेस्ड पावडर आहे. आता उलट घेऊ, G12 4 ही साधी पावडर आहे, जी पांढरी पावडर आहे. ओके, ह्याच्यामध्ये रेग्युलर कपडे धुतले जातात. टाईड सारखी ही पावडर आहे. रेग्युलर कपडे धुतले जातात. रेग्युलर कपड्याला किती लागतं, जेवढी ती पावडर लागते तेवढीच ही पावडर लागते. जसं धुवायचंय तसं धुवू शकतं. आता त्याच्यानंतर वॉशिंग पावडर ग्रेड 3 आहे. हे ह्याच्यामध्ये लॉन्ड्री केमिकल बेस, म्हणजे ह्याच्यामध्ये फीचर्स ऍड काय केलेत, तर रक्ताचे डाग काढण्याचे आणि हळदीचे डाग काढण्याचे फीचर ह्याच्यामध्ये ऍड केलेत. त्यानंतर वॉशिंग पावडर ग्रेड 2. ह्याच्यामध्ये वॉशिंग पावडर रक्त आणि काय सांगितलं आता, ग्रीस, ऑइल आणि कलर फिक्सेशन हे ग्रेड 2 मध्ये वापरले जातात. आणि त्याच्यानंतर राहतं काय, फक्त पांढऱ्या कपड्याला येणारा पिवळेपणा जो आहे त्याचे ग्रेड 1 हा, त्यामध्ये बाकीचे सगळे फीचर्स असतातच, शिवाय हे पण असतं, पिवळे डाग काढायचे.
बोलवत होतो झाल्यावर आमचं. म्हणजे ग्रेड 1 ला सगळेच्या सगळे फीचर्स असतात. ग्रेड 2 ला म्हणजे च्युइंगमचे डाग पण ग्रेड 1च्या पावडरने निघतात. सगळ्या प्रकारचे डाग जे आहेत ते ग्रेड 1 ने निघतात. ग्रेड 2 जे आहे त्यांनी फक्त पांढऱ्या कपड्याचा पिवळेपणा सोडला तर बाकीचे सगळे फीचर्स ऍड असतात ग्रेड 2 ला. ग्रेड 3 ला फक्त 2 ऍड असतात. कशाचे? ऑइल, ग्रीस आणि रक्त एवढंच ऍड असतं. आणि ग्रेड 4 ला काहीच ऍड नसतं. लक्ष झालं का 4चा? ग्रेड 4 ला नॉर्मल कपडे नॉर्मल कपडे नॉर्मल म्हणजे डेली यूज मधले रेग्युलर यूज मधल्या कपड्यांना हे सगळं असे वापरायचे आहेत. लॉन्ड्री केमिकल बेस्ड पावडर मार्केटला अवेलेबल नाही आहेत. कुणीही विकत नाही कारण ते खूप महाग पडतात. याच्यात छोटी जी 200 ml ची किंवा 1 अर्धा लिटरची बाटली आहे ना त्याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत त्या बाटल्याच 2-3 हजाराच्या. ते फार महाग आहे ते सगळंच. कारण लॉन्ड्री जर 100 रुपये लॉन्ड्रीवाला घेतोय म्हणजे काहीतरी असेल ना त्यात तरच ते कपडे स्वच्छ होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे G12 जिओल मेटल पावडर. मेटल पावडर म्हणजे जशी पितांबरी आहे. पितांबरीने काय काय कशाचे डाग निघतात? सगळेच निघतात. कशा तुपट सगळेच डाग निघतात. नाही, बरं ते काळे पडतात. पितांबरीने काय निघतं? तांब आणि पितळ ह्याचे डाग निघतात. पण आपल्या ह्या पावडरने कशाचे निघतात? तांबे, पितळ, ॲल्युमिनियम, स्टील हे सगळं क्लीन होतं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड असतं. सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबाची शक्ती. लिंबू आपण बऱ्याच वेळा बघतो ना लोक सांगतात लिंबू काय शक्ती, लिंबू काय शक्ती. तसं असतं. ह्यात आमसूल पण ऍड असतं.